ही काळ्या वाटाण्याची रस्सेदार चमचमीत भाजी बघा, खूप छान लागते. टिफिनला देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पोळीबरोबर, पुरीबरोबर वगैरे खूप छान लागते. मालवण किंवा कोकण साईडला बघितलात ना, तर प्रत्येक समारंभामध्ये ही अशी रस्सेदार काळ्या वाटाण्याची भाजी नक्की बनवली जाते. ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा. तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक चटणी तयार करायची आहे, म्हणजे वाटप. तर त्यासाठी मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. छोटे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये ना 2 उभे चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत. कांदे तुम्ही आता उभे किंवा आडवे छोटे कसेही चिरू शकता. फक्त मीडियम गॅसवरती आपल्याला हा कांदा चांगला थोडासा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस एकदम मीडियमवरतीच ठेवा. आता हा कांदा भाजता आपण यामध्ये काही साहित्य ॲड करणार आहोत. ते म्हणजे एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा किंवा अर्धा इंच, जसं तुम्हाला आवडत असेल तसं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आलं घ्यायचं आहे, बारीक तुकडे करून घाला, म्हणजे आपल्याला काय होतं वाटतानाही सोपं पडतं. आणि बघ कांद्याचा कलर बघू शकता ट्रान्सपरंट झालेला. अजून थोडा वेळ आपण हा भाजून घ्यायचा आहे. या प्रमाणात तुम्ही ना चटणी बनवून ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता. अगदी 2 हफ्तेवर अजिबात खराब होत नाही. आता ही पाणी न घालता महिनाभर ही टिकून ठेवू शकतो. तर ती कशी बनवायची त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हाही कधी रस्सा भाजी बनवायचं मन होईल तेव्हा तुम्ही झटपट बनवू शकता. तर कांदा बघू शकता मस्त असा लालसर झालेला आहे थोडासा. तर एवढा हा कांदा भाजला गेल्यानंतर यामध्ये आपल्याला ना सुकं खोबरं घालायचं आहे, जे मी किसून घेतलेलं आहे अर्धा कप. सुकं खोबऱ्यामुळे ह्या रस्साभाजीला छान चव येते. आता तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरंही घालू शकता, पण सुकं खोबरं घातल्यामुळे चवीला ही भाजी खूप छान लागते. आता सुकं खोबरं घातल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. कारण खोबरं सुकं असल्यामुळे ते खाली लागू शकतं, करपू शकतं आणि मग भाजीची टेस्ट बिघडेल. त्यामुळे सतत मिक्स करत हे खोबरं आपल्याला इतपत बघा थोडंसं असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं कांदा व्यवस्थित भाजून झालं आहे. गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेऊया. रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण हे थंड करून घेऊया. आता हे सर्व साहित्य थंड झालं की आपण एका मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं पाणी घालून बारीक एकदम वाटून घेऊया. त्यानंतर गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता थोडा जास्त घाला, म्हणजे चवीला ही भाजी छान लागते. आता कढीपत्ता थोडासा तडकला गेल्यानंतर ना एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. किंवा जर तुम्हाला चिरून टोमॅटो घालायचं नसेल तर जेव्हा आपण ही चटणी वाटतोय त्यामध्येही टोमॅटो हा घालून तुम्ही वाटू शकता. तर चटणी आपली मी साईडला काढून ठेवलेली आहे. आणि दुसरीकडे जेव्हा वाटप भाजत होती त्यावेळेस ना मी काळे वाटाणे कुकरला 4 शिट्या करून घेतलेल्या आहेत. आता याला कवर करून आपण 2 मिनटं वाफून घेऊया, म्हणजे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईल. तर 2 मिनटानंतर बघू शकता टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे. असं थोडा वेळ टोमॅटो वेगळा शिजवला ना की लवकर शिजतोही, सॉफ्टही होतो. आता यामध्ये आपण जी कांदा खोबऱ्याची पेस्ट चटणी करून ठेवली होती ती पूर्ण घालून घ्यायची आहे. आता तुम्हाला किती रस्सेदार अशी भाजी हवी त्यानुसार तुम्ही हे वाटप कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता हे जे बाऊला लागलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी घालून नंतर ते पाणी यामध्ये घालणार आहोत, म्हणजे पाण्याची ग्रेव्ही आपल्याला ॲडजस्ट करता येईल. आता वाटप घातल्यानंतर थोडा वेळ आपण हे परतून घेऊया. इथे गॅस आपल्याला एकदम मंद टू लोवरती म्हणजे मंदावरतीच ठेवा, म्हणजे आपण काय होतं चांगलं वाटप भाजलेलंच आहे, फक्त थोडंसं परतवायचं असतं, त्यामुळे मंद गॅस ठेवून. आता यामध्ये मसाले ॲड करते. पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आता तिखट किती तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यामध्ये भाजीमध्ये मसालेही खूप कमी लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर मसाले घालून बघा थोडा वेळ आपण ही चटणी परतून घेतलेली आहे. आता यामध्ये हे उकडलेले काळे वाटाणे घालायचे आहेत. काळे वाटाणे मी 7 ते 8 तास भिजत ठेवले होते आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत. असे मऊ शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं भाजी खाताना खूप छान लागते. आता तुम्हाला इथे जर डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायची असेल तर मग तुम्ही ही फोडणी कुकरमध्ये देऊन कच्चे वाटाणे घालून ही कुकरला 5 शिट्ट्या काढू शकता.
पण काय होतं यामध्ये जेव्हा आपण काही काळे वाटाणे शिजवतो ना, तेव्हा शिजवताना जे पाणी घातलं जातं ना, ते मग पाणी ना खूप काळं काळं निघतं आणि जर डायरेक्ट तुम्ही भाजी शिजायला घातला तर भाजीचा कलरही काळपट होतो. त्यामुळे मी याचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि नंतर याचा वापर केलेला आहे. म्हणून मी आधी वाटप वगैरे करून फोडणी देऊन नंतर यामध्ये शिजलेले वाटाणे घातलेले आहेत. किंवा तुम्हाला जर असं आवडत असेल थोडासा कलर ब्राऊनसारखा, तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये ही भाजी शिजवू शकता तुमच्या आवडीनुसार. आता यामध्ये थोडंसं पाव कप एवढं पाणी मी अजून घालते. मस्त अशी रस्सेदार आपल्याला ही ग्रेव्ही हवी आहे, जास्त घट्टही नको आहे. तर इतपत बघा अशी रस्सेदार आपल्याला ग्रेव्ही हवी, त्यानुसार मी पाणी ॲडजस्ट केलेलं आहे. अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार घालूया मीठ. मिक्स करून घेऊया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला फक्त 2-3 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे, कारण मसाले चांगले परतले गेलेले आहेत, वाटाणे शिजलेत, त्यामुळे फक्त वाटाण्यांमध्ये की भाजीचा फ्लेवर उतरावा मसाल्यांचा वगैरे इतपतच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. थोडंसं वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि याला कवर करून आपण शिजू देणार आहोत 2-3 मिनटासाठी. तर बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे, भाजी आपली तयार झालेली आहे. गरमागरम अशी ही भाजी खूप छान लागते. नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आता बघा आपण काळ्या वाटाणे शिजवताना जे पाणी वापरलं होतं ते काढून टाकल्यामुळे भाजीचा कलर खूप छान आलेला आहे. नाहीतर थोडंसं असं काळपट कलर येतो. त्यामुळे मी शक्यतो सांगते की तुम्ही काळे वाटाणे आधी शिजवून घ्या, नंतर फोडणीला घाला. तर ही गरमागरम अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. बघू शकता की मस्त रस्सेदार अशी भाजी झालेली आहे. पुरी वड्याबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल.